रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहोत की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल। म्हणजे आपल्याला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत हे आज आपण बघणार आहोत। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबरला आपण सगळेजण सायंकाळच्या वेळी लक्ष्मी पूजन करणार आहोत। तर बघा, 21 ऑक्टोबरला आपल्याला सगळ्यात आधी सकाळी सांगते काय करायचं आहे। सकाळी तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर, अर्थात उठणं लावून आपल्याला अंघोळ करायची आहे। अभ्यंग स्नान झाल्यानंतर आपल्याला देवांची अंघोळ घालायची आहे। देवांची पूजा वगैरे करून घेतल्यानंतर तुम्हाला छान एक आरतीचं ताट तयार करायचं आहे। त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप हे घ्यायचं आहे। त्यामध्येच एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू पाण्यामध्ये म्हणजे चंदन बनवून कुंकू तुम्हाला पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। गंगाजलाने भिजवलं तर अतिशय उत्तम। बघा, आता तुम्हाला हे भिजवलेलं कुंकू, त्याचबरोबर एका वाटीमध्ये तुम्हाला हळद देखील भिजवून घ्यायची आहे पाण्यानेच। आता सगळ्यात आधी देवांची पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाने म्हणजेच हळदीने तुम्हाला तुमच्या किचन ओट्यावर किंवा किचन ओट्यावर जी आपली टाइल्स असते त्यावर तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे। या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत ज्या उत्साहाने करतो त्याचबरोबर अन्नपूर्णेचे उपकार आपल्याला जाणवायला हवे। अन्नपूर्णेचं पूजन आपल्या हातून व्हायला हवं म्हणून सगळ्यात आधी आपण किचन ओट्यावर एक स्वस्तिक काढणार आहोत आणि किचन ओट्याची म्हणजेच गॅसची आपल्याला अन्नपूर्णा मातेची तिथे पूजा करून घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, नंतर आपल्या उंबऱ्यावरती जायचं, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन केल्यावर त्यावरती छानपैकी कुंकवाने स्वस्तिक काढायचं, त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायच्या। दरवाजाच्या, आता तो दरवाजा आहे त्याच्या एका साईडला शुभ आणि एका साईडला लाभ असं तुम्हाला कुंकवाने लिहायचं आहे, भिजवलेल्या कुंकवाने। त्याच खाली तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एका साईडने एक स्वस्तिक, दोन साईडने अशी दोन स्वस्तिक, त्याच्यावरती इकडून शुभ इकडून लाभ अशा पद्धतीने त्याची सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे। तुळशीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर बघा, सगळेच जण यावेळी आपल्या तोरण बांधत असतात। जसं की आपण ते आंब्याचं तोरण बांधतो तर तेच तोरण आपल्याला देवघराला सुद्धा लावायचं असतं। त्याचबरोबर आंब्याचं तोरण, झेंडूच्या फुलांचं तोरण आपल्याला लावायचं असतं, ते प्रत्येक जण लावतोच। आता ही झाली सकाळची। संध्याकाळी बघा, संध्याकाळी जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करायला बसाल तर तुळशीपासनं लक्ष्मीपूजनाच्या जागेपर्यंत लक्ष्मीची पावले ही असावीच। कुणी रांगोळीनं काढतं, कुणी मी असे कुंकवाचे ठसे देऊन काढत असते। तर बघा, तुळशीपासनं जिथेपर्यंत तुळशीपासनं लक्ष्मीच्या पूजेपर्यंत आपल्याला काढायची आहे। त्यानंतर बघा, आता सकाळी पूजा तुळशीची गेली म्हणजे संध्याकाळी करायची गरज नाही का? अजिबात नाही। लक्ष्मी पूजनला बसण्याच्या आधी तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। पाणी अर्पण करायचं नाही, मात्र हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप अर्पण तिथे लावायचं। त्यानंतर परत उंबऱ्याला सुद्धा संध्याकाळच्या वेळी हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून माता लक्ष्मी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे अशा पद्धतीने दोन साईडने दोन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवे तुम्हाला लावायचे असतात। आता त्यानंतर तुम्हाला पूजेच्या जागेवर यायचं आहे। पूजेला बसण्याआधी बघा, पूजा कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। संपूर्ण विधिवत मी सांगितलेला आहे। आचमन कसं करावं, संकल्प कसा करावा सगळं लिहून दिलंय, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता आचमन करायला विसरायचं नाही आणि संकल्प तर घ्यायला अजिबात विसरायचं नाही। संकल्प घेतल्याविना कुठलीही पूजा ही सुरूच होत नाही, त्यामुळे संकल्प करूनच पूजेला बसायचं। लक्षात घ्या, आपल्या उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे, आपल्या डाव्या हाताला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। म्हणजेच माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि माता लक्ष्मीच्या डाव्या हाताला तुपाचा दिवा येईल। त्याचबरोबर आपल्या डाव्या हाताला आपल्याला कलश स्थापना करायची असते। म्हणजे माता लक्ष्मीच्या उजव्या हातावर आपण कलश स्थापना करत असतो। या दिवशी कुठलाही म्हणजे पिवळी मिठाई झालं किंवा मग आपण पुरणाचा स्वयंपाक करतो किंवा फराळाचं बनतो, हे तर आपण माता लक्ष्मीला प्रसाद स्वरूपात दाखवणारच आहोत। मात्र एका वाटीमध्ये धने आणि त्यावर गुळाचा खळा ठेवायला विसरायचं नाही। दुसरी गोष्ट, मधाचा नैवेद्य म्हणजे ज्याला कुणी हणी म्हणतं, कुणी सहज म्हणतं, ते सुद्धा दाखवायला विसरायचं नाही। आता ते कसं, तर तुम्ही नागवेलीच्या पानावरती मध अर्पण करू शकता माता लक्ष्मीला किंवा एका वाटीमध्ये मध काढून ते नागवेलीच्या पानावरती ठेवू शकता। हा नैवेद्य ठेवायला विसरायचं नाही। तर बघा, त्याचबरोबर तुम्ही तिथे केरसुणी सुद्धा आपल्याला ठेवायची असते। त्या पूजेच्या तिथे बघा
आपण नवीन पंत्या आणत असतो, तर नवीन पंत्या देखील तुम्हाला जेवढ्या जमेल 7, 9, 11 या पद्धतीने तुम्हाला लावायच्या असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या अगदी, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि लक्ष्मीपूजन कसं करावं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा.